श्री स्वामी समर्थ. तर आता पहाटेचे 4 वाजलेले आहेत आणि आज गुरुचरित्र पारायणाचा 5वा दिवस. तर कोणी कोणी गुरुचरित्राचं पारायण करत असेल त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा माझं गुरुचरित्र पारायणाचा दुसराच म्हणजे अनुभव दुसराच आहे. तर माझ्या बड्डेपासून मी सुरू केलं गुरुचरित्र पारायण करायला. मला पण असे दत्त महाराजांचे अनेक अनुभव आले, स्वामी समर्थांचे अनेक आले. पण त्यातून एकच वाटतं की आपण जितकी देवाची सेवा करेन तितका देव आपल्याला तारतो, प्रत्येक गोष्टीमध्ये तारतो. तुम्ही संकटात असाल तर एकदा देवाला हाक मारा, देव तुम्हाला तुमच्या हाकेला नक्की येईल. असंच तर मी अनुभव. आणि हा तर माझा पहिलाच व्लॉग आहे. मी म्हणलं छान आपलं गुरुचरित्र पारायणाने आपण सुरू करावा, पहिल्या व्लॉगची सुरुवात. तर व्लॉग नक्की बघून तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की कमेंट सांगा. काही चुकत असेल, काही बदल हवे असतील तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता इथं मी छान कालची म्हणजे शेळी फुलं काढून वगैरे सगळं चांगले आता फुलं ताजे लावते आणि मग छान तो लावते. आणि मग इथे सगळं फुलांची वगैरे छान आरास करून मग रांगोळी वगैरे दीप वगैरे अगरबत्ती वगैरे सर्व इथे लावून घेणार आहे मी. हळद कुंकू देवांना वाहून. आणि तुमचे पण काही अनुभव असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. इथं आता मी अगरबत्ती लावून घेते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि इथं मी छान प्रसादासाठी शिरा करायचं ठरवलं महाराजांना, पण वेलची पूडच सापडली नाही. मग म्हणलं छान आता मस्त विलायची भाजून घेऊन त्याची पूड करून करता येईल. इथे छान मी खमंग असं विलायची भाजते. छान ती मस्त मिक्सरमध्ये काढून घेतली, पावडर बनवून वगैरे. तर प्रसादासाठी तुम्ही पण काय काय बनवत असाल किंवा काय अजून छान पदार्थ बनवायचे असतील तर मला कमेंट करून सांगा. तर छान असा रवा भाजून घेतला, तूप पण थोडंसं गरम करून घेतलं आणि तो भाजलेला रवा परत त्याच्यात परतून घेतला. आणि शिरा करायचा अनुभव तो माझा पहिल्यांदाच मला. आपण स्वतःहून पारायण करतो तर कधीतरी महाराजांना आपल्या हातचा नैवेद्य जावा ह्याच्यासाठी हा माझा शिऱ्याचा पहिला प्रयत्न. असा स्वयंपाक बाकी येतो पण गोडमध्ये पहिलाच पदार्थ असेल हा शिरा. छान इथं गरम उकळलेलं दूध टाकलंय, छान आता तो परतून घेतला आणि इथून वरून साखर टाकली, विलायची पूड वगैरे टाकली